नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. तर आज आपण आषाढ विशेष खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या बनवणार आहोत. गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. शिवाय हे कापण्या बनवताना आपण पीठ अगदी साध्या सोप्या पद्धतीने 1 ते 2 मिनिटात व्यवस्थितपणे बनवून घेणार आहोत. म्हणजे पीठ जे आपण वळतो ते बनवायलाही जास्त वेळ लागत नाही. आता लगेचच आपण अशा खुसखुशीत बिस्किटाप्रमाणे कापण्या बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी प्रथम आपण इथे मिक्सरचे भांडे घेतले आहे. सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात घालून आपण पीठ मळून घेणार आहोत. म्हणजे एक्स्ट्राचे जे कष्ट असतात तेही लागणार नाहीत. मिक्सरचे भांडे मोठेच घ्यायचे आहे. आता इथे आपण अर्धी वाटी तूप घालूया. तूप अजिबात वितळून घ्यायची नाही. घट्टसरच तूप इथे अर्धी वाटी घ्यायची आहे. आता तूप मिक्सरच्या भांड्यात घातल्यावर मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. म्हणजे अगदी नरम मुलायम असे मिश्रण तयार झाले पाहिजे. पाहू शकता अशा प्रकारे व्यवस्थितपणे मिश्रण मी फिरवून घेतले आहे. आता तूप व्यवस्थितपणे फिरवून घेतल्यावर बाकीचे जिन्नस त्यामध्ये एक एक करून ॲड करूया. इथे 1 वाटी दूध घेतले आहे. साधे दूध आपण घेतले आहे, म्हणजे अजिबात कोमट वगैरे घेतले नाही. त्यानंतर 1 वाटी गूळ पावडर घेतली आहे. त्याचबरोबर आपण पाव चमचा वेलची पूड आणि पाव चमचा बडीशेप पूड इथे घेतली आहे. हे सर्व जिन्नस आता आपण व्यवस्थितपणे फिरवून घेऊया. मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावूया आणि पल्स मोडमध्ये फिरवून घेऊया. अगदी क्रीमी टेक्स्चर या मिश्रणाला आले पाहिजे. पाहू शकता अशा प्रकारे अगदी परफेक्ट असे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे. आता या मिश्रणात आपण लगेचच इथे अर्धी वाटी बारीक रवा घालूया. त्याचबरोबर 3 वाट्या इथे मी गव्हाचे पीठ घेतले आहे. गव्हाचे पीठ जे रोजच्या वापरात येते तेच मी इथे घेतले आहे. आता अशा प्रकारे 2 वाट्या आपण गव्हाचे पीठ इथे घातले आहे. 3री वाटी घालूया आणि चमच्याने सर्व जिन्नस अशा प्रकारे एकजीव करून घेऊया. नंतर मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून व्यवस्थितपणे पल्स मोडमध्ये हे मिश्रण फिरवून घेऊया. म्हणजे जे आपण कापण्या बनवत आहोत त्यासाठी अगदी घट्टसर असा गोळा म्हणजेच आपण कापण्यासाठीचे पीठ मळून घेणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे कापण्यासाठीचे पीठ आपण तयार करून घेतले आहे. अगदी परफेक्ट असे मिश्रण तयार झाले आहे. अशा प्रकारे अगदी 1 ते 2 मिनिटात आपण कापण्यासाठीचे पीठ मळून व्यवस्थितपणे घेतले आहे. आता हे आपण मिक्सरच्या भांड्यातले जे पीठ आहे ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण व्यवस्थितपणे हे पीठ मळून घेऊया. इथे अजिबात एक्स्ट्रा पाण्याचा वापर करायचा नाही किंवा दुधाचा. हे जे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे ते परफेक्ट असे झाले आहे. अगदी हलक्या हाताने व्यवस्थितपणे पीठ मळून घ्यायचे आहे. पाहू शकता अशा प्रकारे मी कापण्यासाठीचे पीठ अगदी हलक्या हाताने मळून घेतले आहे. अशा प्रकारे मीडियम सॉफ्ट असा गोळा तयार करून घेतल्यावर भांड्यावर झाकण ठेवूया. साधारणतः 10 मिनिटांनंतर भांड्यावरील झाकण काढून पाहूया. पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित मुरले आहे आणि थोडेसे घट्टसर झाले आहे. म्हणजेच त्यातील रवा व्यवस्थितपणे भिजला आहे. अशा प्रकारे जाळी सुटली पाहिजे. लगेचच आपण पिठाचे गोळे तयार करून घेऊया. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठे छोटे जसे तुम्हाला हवे आहेत त्याप्रमाणे गोळे तयार करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईजचे गोळे तयार करून घेत आहे. अशा प्रकारे घट्टसर अशा पिठाचा गोळा अगदी हलक्या हाताने एकसारखा करून घ्यायचा आहे. पाहू शकता एक गोळा मी तयार करून घेतला आहे. अशाच प्रकारे राहिलेल्या पिठाचे सर्व गोळे मी व्यवस्थितपणे तयार करून घेत आहे. पाहू शकता सर्व पिठाचे मी गोळे तयार करून घेतले आहेत. आता लगेचच कापण्या बनवायला घेऊया. त्यासाठी पिठाचा अशा प्रकारे गोळा घेऊन पोळपाटावर व्यवस्थितपणे अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी 2 बाजूने अशा प्रकारे एकावर एक फोल्ड करून नंतर दोन्ही साईड एकमेकावर ठेवून चौकोनी असा आकार द्यायचा आहे. पाहू शकता परफेक्ट असा आपण चौरस तयार करून घेतला आहे. आता हलक्या हाताने लाटून घेऊया. त्यामुळे अशा प्रकारे चौरस आपण तयार करून घेतल्यामुळे ज्या कापण्या बनवत आहोत त्या अगदी व्यवस्थितपणे तयार होतात. म्हणजेच अगदी त्याला लेयर्स असे सुटतात. म्हणून अशा प्रकारे एकावर एक ठेवून फोल्ड करून व्यवस्थितपणे घ्यायचे आहे. आता आपण हलक्या हाताने या कापण्यासाठीचे जे पीठ चौरस आपण तयार करून घेतलं आहे म्हणजेच लाटी तयार करून घेतली आहे ती लाटून घेऊया. चौरस आकारातच लाटून घ्यायची आहे. पाहू शकता लाटी मी व्यवस्थितपणे लाटून घेतली आहे. आता लगेचच त्याच्या आपण अशा प्रकारे कडा
चारी बाजूने कडा व्यवस्थितपणे कापून घेऊया आणि परफेक्ट असा चौरस तयार करून घेऊया. त्यानंतर अशा प्रकारे आपण पिझ्झा कटरने प्रथम 1-1 इंचाच्या अशा प्रकारे उभ्या आणि आडव्या चिरा देऊन स्क्वेअर आकाराच्या अशा कापण्या तयार करून घेऊया. इथे मी स्क्वेअर आकाराच्या कापण्या तयार करून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशा हव्या आहेत त्या शेपमध्ये कापण्या तयार करून घेऊ शकता. पाहू शकता परफेक्ट अशा कापण्या आपण कापून घेतल्या आहेत. पाहू शकता इतकी जाडी आली पाहिजे इतपत जाडसर असे आपण पीठ लाटून घेतले आहे, म्हणजेच पोळी लाटून घेतली आहे. आता अशाच प्रकारे राहिलेले जे गोळे आपण तयार करून घेतले आहेत त्याच्या व्यवस्थितपणे कापण्या तयार करून घेऊया. पाहू शकता सर्व कापण्या मी तयार करून घेतल्या आहेत. अशा प्रकारे कापण्या तयार करून घेतल्यावर लगेचच आता ते तळायला घेऊया. त्यासाठी आधीच मी इथे गॅसवर एका कढईत तेल तापत ठेवले आहे. तेल इथे मंद गॅस करूनच तापवून घ्यायचे आहे. अजिबात हाय फ्लेमवर आपण ह्या कापण्या तळून घेणार नाही आहोत. आतपर्यंत व्यवस्थितपणे तळल्या गेल्या पाहिजेत, तरच कापण्या अगदी खुसखुशीत अशा तयार होतात. आणि अशा प्रकारे आपण तेल थोडेसे गुलाबजामुनला जसे आपण गरम करून घेतो त्याप्रमाणे हलके असे गरम करून घेतले आहे. त्यामध्ये अशा प्रकारे पिठाचा गोळा घालूया. पिठाचा गोळा घातल्यावर लगेचच वर आला नाही पाहिजे, थोड्या वेळाने वर आला पाहिजे. पाहू शकता अशा प्रकारे पिठाचा गोळा वर आला आहे, म्हणजेच तेल व्यवस्थितपणे आपण तापवून घेतले आहे. लगेचच आपण कापण्या त्यामध्ये सोडूया. अशा प्रकारे कापण्या सोडल्यावर तेलामध्ये लगेचच झारा किंवा चमचा लावायचा नाही, नाहीतर कापण्या तुटण्याची शक्यता असते. थोड्याशा एक बाजू सेट करून घेतल्यावर नंतर आलटून पलटून दोन्ही बाजूने 7 ते 8 मिनिटे गॅस मंद करूनच अगदी व्यवस्थितपणे आलटून पालटून तळून घ्यायच्या आहेत, तरच त्या आतपर्यंत भाजल्या जातात आणि खुसखुशीत अशा लेअरवाल्या शंकरपाळ्या तयार होतात. अशा प्रकारे साधारणतः 7 ते 8 मिनिटानंतर दोन्ही बाजूने अशा प्रकारे आलटून पालटून आपण कापण्या व्यवस्थितपणे तळून घेतल्या आहेत. आता अशा प्रकारे कापण्या व्यवस्थितपणे तळून घेतल्यावर आणि तेलावरील बुडबुले थोडेसे कमी झाल्यावर कापण्या पूर्णपणे तयार झाल्या आहेत. आता लगेचच त्या आपण एका चाळणीत काढून घेऊया. व्यवस्थितपणे त्यातील तेल निथळून अशा प्रकारे चाळणीत काढून घेऊया, म्हणजे एक्स्ट्राचे जे तेल आहे ते अगदी व्यवस्थितपणे त्यातून निथळून जाईल आणि कापण्या तेलकट होणार नाहीत. अशाच प्रकारे आपण सर्व कापण्या व्यवस्थितपणे तळून घेऊया. इथे स्टार्ट टू एंड पर्यंत कापण्या मंद गॅस करूनच व्यवस्थितपणे तळून घ्यायच्या आहेत, तर त्या आतपर्यंत तळल्या जातात, अजिबात मऊ पडत नाही, खुसखुशीत अशा बिस्किटाप्रमाणे तयार होतात. पाहू शकता सर्व कापण्या मी व्यवस्थितपणे तयार करून घेतल्या आहेत. अशा प्रकारे कापण्या व्यवस्थितपणे तयार करून घेतल्यावर पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने कोणतेही जास्तीचे कष्ट न करता आपण कापण्या बनवून घेतल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. रेसिपी आवडल्यास नम्रताज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या सुटसुटीत तितक्याच चविष्ट अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.